येणाऱ्या भागात मालिकेत जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट दिसणार आहेत. स्वानंदी आता केसरी टूअर्स अँड ट्रॅव्हल्स या मोठ्या आणि ट्रस्टेड कंपनीत इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलेली असते. तिच्या अनुभवावर तिला जॉब मिळतोच, पण त्याचसोबत तिला अपेक्षेपेक्षा खूप मोठं पॅकेज मिळालेलं असतं. तिच्या हातातलं हे पॅकेज ऐकून घरातल्या अनेकांना मोठा धक्का बसतो. कारण आजवर परिस्थितीवरून स्वानंदीला कमी लेखणारे, तिला हिणवणारे लोक आता शांत पडलेले असतात. विशेषतः मल्लिका, अर्पिता आणि समर यांना तर तिच्या आत्मसन्मानाचा छोटासा झलकच दिसतो. ॲडव्हान्स मिळताच स्वानंदीने सर्व पैसे समरच्या हवाली केले होते आणि सांगितलं होतं की हळूहळू सगळे हिशोब फेडणार. त्यामुळे समरलाही आता मान्य करावं लागतं की तो स्वानंदीबद्दल अनेक गोष्टी चुकीच्या समजतो आहे. खरंच पैसा माणसाची किंमत कशी बदलतो हे त्याला दिसायला लागतं. इकडे मल्लिका आणि अर्पिता यांनी ठरवलं आहे की आता त्यांचं मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना सुष्मिताला टार्गेट करायचं आहे. मंदाकिनीबद्दल सत्य सांगितल्यापासूनच त्या दोघींना सुष्मिता त्रासदायक वाटते. त्यामुळे अर्पिताला मल्लिका सांगते की सुष्मिताच्या बाजूला असल्यासारखं दाखव आणि मग तिला आपल्या डावात ओढ. त्या दोघींच्या प्लॅननुसार अर्पिता आधी अधीराला घेऊन जाते आणि नंतर सुष्मितालाही घेऊन शॉपिंगला जायला लावत. अधीरा थोडा स्वाभिमान ठेवून फार काही घेत नाही, पण सुष्मिता मंदाकिनीप्रमाणेच हवरीपणे यातून त्यातून ते घेत राहते आणि जवळजवळ 22,000 बिल होतं. अर्पिता मुद्दामच हे बिल वेगवेगळ्या अकाउंटला बनवून समरकडे पाठवते. तिचा डाव एकदम अचूक बसतो आणि बिल मिळताच समर संतापतो. त्याला वाटतं की अधीरा, सुष्मिता आणि बाकीचे सगळे त्याचा गैरफायदा घेत आहेत. आनंद त्याला समजावतो, पण समरच्या डोक्यात त्या क्षणी काहीच जात नाही. तो ठरवतो की हा गैरफायदा आता थांबवायलाच हवा आणि तो स्वानंदीशी बोलणार असतो. स्वानंदी इंटरव्ह्यूला पोहोचते. तिथे ती स्वतःचं पूर्ण नाव स्वानंदी समर राजवाडे सरपोदार असं स्पष्ट सांगते. तिला जेव्हा विचारलं जातं की राजवाड्यांची सून असूनही जॉब का, तेव्हा ती ठामपणे सांगते की तिची स्वतःची ओळख आहे, तिच्या माहेरच्या जबाबदाऱ्या आहेत आणि तिला कोणत्याही ओळखीवर नाही तर स्वतःच्या दमावर जॉब करायचा आहे. तिच्या आत्मविश्वासाने आणि अनुभवाने इंटरव्ह्यू घेणारे प्रभावित होतात. लगेचच तिच्या हातात अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं आणि त्याच वेळी तिचं पॅकेज सांगितलं जातं. वर्षाला 24 लाख रुपये, म्हणजे महिन्याला जवळजवळ 2 लाख. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला सकाळचे अपमान आठवतात, पण आता तिच्या हातात तिचा आत्मसन्मान परत मिळाल्यासारखं वाटतं. ॲडव्हान्स मिळताच स्वानंदी घरी येते. इकडे अर्पिता तिच्या प्लॅननुसार टोमणे मारायला लागते की सुष्मिताने 22,000ची खरेदी केली. स्वानंदी म्हणते, तुमची चूक असेल तर पैसे मी देईन. पण हे बोलणं अर्पिता लगेच वाकवून समरकडे नेते. समरच्या मनात आधीच राग साचलेला असतो. त्यात अर्पिता सांगते की स्वानंदी म्हणाली, अधीरा माझी बहीण, सुष्मिता माझी मैत्रीण, माझा अधिकार आहे, मी देईन. हे ऐकून समरचा संताप अजून वाढतो. तो ठरवतो की आता तो स्वानंदीला स्पष्ट बोलेल. स्वानंदी घरी पोहोचताच समर तिला अरवून विचारतो की तिच्या कुटुंबाने कमवलेले नाही असे पैसे सतत का लुबाडत आहेत. 15 लाखाच्या मुद्द्यावर तो आरोप करतो आणि स्वानंदीला धक्का बसतो. ती शांत पण ठामपणे म्हणते की तिच्या कुटुंबाने काय केलं ते ती स्वतः जाणून घेईल, पण तिच्या बाबा आणि रोहनबद्दल वाईट शब्द बोलू नये. ती 22,000 समरच्या हातात देते. समर विचारतो, पैसे कुठून आणले? तेव्हा स्वानंदी अभिमानाने सांगते की हे पैसे तिच्या नव्या जॉबचे आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तिला मोठ्या पॅकेजवर नोकरी लागली आहे. ती सांगते की आता ती स्वतःच सगळे हिशोब फेडणार, दागिने, बांगड्या, सगळं. आता स्वानंदी इंडिपेंडेंट झाली आहे. महिन्याला 2 लाख कमवणारी स्वानंदी स्वतःच्या मर्जीने कशी वागेल, समरला कधी आणि कसं उत्तर देईल आणि पैसा हातात आल्यावर घरातील समीकरणं कशी बदलतील, हे सगळं येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त पद्धतीने उलगडणार आहे.